ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मंदिरातील मुख्य दैवत श्री गणेश मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवार 15 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे। त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। मंदिराच्या आत्तापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच घडत असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला देवस्थानचे खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहिर ठकार, मंदार ठकार तसेच तेजस ठकार, हर्षद ठकार उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत आहे। ग्रामदैवत श्री कसबा गणपती तमाम गणेश भक्तांचे नवसाला पावणारे आराध्य दैवत आहे। त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये म्हणून सध्या असलेले शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक आहे। याकरता शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया करण्यात येणार आहे। शेंदूर कवच काढण्याकरता विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच पुरातत्व खात्याकडूनही मार्गदर्शन घेण्यात आले आहे। ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। ही प्रक्रिया विशेषतः श्रींच्या मुख्य रोजच्या पूजेच्या मूर्तीवर करण्यात येणार आहे। शेंदूर कवच काढणे व त्या अनुषंगाने आवश्यक ती कामे ही सर्व प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असल्यामुळे साधारण 3 आठवडे लागणे अपेक्षित आहे। कदाचित हा कालावधी कमी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो, मात्र याचा अंदाज प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावरच येईल। इथून पुढे होणाऱ्या कामाचा योग्य आढावा घेऊन मंदिर लवकरात लवकर भाविकांसाठी खुले करण्याचा व्यवस्थापन समितीचा अत्यंत प्रामाणिक मनोदय आहे। पुण्यातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक ग्रामदैवत अशी कालातीत उपाधी प्राप्त असलेले श्री कसबा गणपती मंदिर अनेक कारणांसाठी इतिहासात प्रसिद्ध आहे। इसवी सन 1614च्या आसपास या मंदिराचे उल्लेख आढळतात। जय मिळवून देणारा असा जयाती गजानन असे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचे वर्णन केले आहे। मंदिर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असून पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्यात या मंदिराचे स्थान अनन्यसाधारण आहे। नमस्कार, मी विनायक बाजीराव ठकार, प्रमुख विश्वस्त ग्रामदेवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान पुणे। आमच्या ज्या विश्वस्त मंडळामध्ये जी मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये जी परिस्थिती पाहून आम्ही जो निर्णय घेतला की हे शेंदूर कवच काढणं अतिशय गरजेचं आहे, त्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई केली। पुरातत्व खातं आणि इतर जे मान्यवर आहेत पुणे शहरातील त्यांना आम्ही संपर्क केला, त्यांचं मार्गदर्शन घेतलं। आम्ही एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीमार्फत हे सगळं वज्रलेपन आणि शेंदूर काढण्याचं काम केलं जाईल। यासाठी जे जे साहित्य लागतील की ज्या गोष्टी लागतील त्यांना सध्या सगळ्यांशी संपर्क करून सगळ्यांची एकजूट करून आता हे काम आम्ही 15 तारखेपासून सुरू करत आहोत। भाविकांना आम्ही असं आवाहन करू की हे जे आपले पुण्याचं ग्रामदैवत आहे, हे ग्रामदैवत तर हे जे कार्य चाललेलं आहे हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडेल यासाठी तुम्ही गजाननाची प्रार्थना करा आणि शक्ती द्या, अशी आम्ही पुणेकरांना, समस्त पुणेकरांना आम्ही अशी विनंती करत आहोत की जेणेकरून हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन जे मूळ स्वरूप गजाननाचं 400 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना विनायक भट ठकारांना दृष्टीगोचर झालं होतं, त्या मोऱ्याचं स्वरूप समस्त पुणेकरांना बघायला मिळावं, यासारखा दुसरा आनंदाची गोष्ट नाही। आणि हे 2025 मध्येच पूर्ण व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि समस्त पुणेकरांनी याचा दर्शनाचा लाभ घ्यावा असं आम्हाला वाटतं आणि आशीर्वाद घ्यावेत। आता एकदा काम सुरू झाल्यानंतर काय काय होते, काय परिस्थिती होते आता कळणार नाही। 400 वर्षापूर्वीचं सगळं काम आहे, त्यानंतर किती काय काय याच्यात नवीन नवीन समस्या निर्माण होतात, काय होतात याचा पण आम्हाला अंदाज नाही। पण आतापर्यंत असं कधी झालेलं नाही, हे प्रथमच होते। आणि झाल्यानंतर काय आतली परिस्थिती आहे, मूर्तीचं स्वरूप कसं आहे, त्याला पुढे काय करता येईल, याच्यानंतर आम्ही पुरातत्व खात्याचं मार्गदर्शन घेणार। आमचे जे कानाडे गुरुजी त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेणार आणि याप्रमाणे पुढे आम्ही कारवाई करणार। जेव्हा ते मूर्तीचं मूळ स्वरूप आल्यानंतर पुन्हा त्याची प्रतिष्ठापना करणार, मोठा उत्सव होईल त्यावेळेला। आणि समस्त पुणेकरांना आम्ही आवाहन करू की तुम्ही या उत्सवात सामील व्हा। 15 दिवस तरी आम्हाला काळ दिलेला आहे, जे काम करणारे आहेत त्यांनी आम्हाला 15 दिवसाचा काळ दिलेला आहे। त्या काळावधीत आम्ही लवकरात लवकर, ते म्हणले जास्तीत जास्त वेळ आम्ही काम करून हे काम पूर्ण करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे आता हे सगळी कारवाई चालू होते। तुम्ही म्हटलंय की मंदिराच्या इतिहास म्हणजे जी मूर्ती तांदळाच्या स्वरूपात जी आमच्या पूर्वजांना विनायक भट ठकारांना प्राप्त झाली, त्या मूर्ती त्यांनी पूजा अर्चा चालू केली। मग ते प्रथेप्रमाणे बुधवार शनिवार शेंदूर लेपन करायचा आणि आता 400 वर्षाचा कालावधी गेला, अनेक ठकार पिढ्या येऊन गेल्या। यामध्ये प्रत्येक पिढीने शेंदूर लावून प्रत्येकाचा ते जो शेंदूर असतो आम्ही चमेली तेलाचा वापर करून दर बुधवार शनिवार देवाला अभ्यंग असतं
आणि ते शेंदूर लावत होतो, त्यामुळे ती एक मूर्तीला तेज येत आहे ते शेंद्रामुळे असल्यामुळे. आणि पण काही आपण बऱ्याच ठिकाणी देवस्थानात बघतो की मूर्तीचं कवच निघते, असं होतं. आणि बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे. हे आता हे पुण्यात आमच्याकडे पहिल्यांदाच असं होतंय. आणि हे पण आम्हाला जरा हेच आहे की आता इथनं काय होतंय, पुढे निष्पन्न कसं होतंय, काय मूर्तीचं स्वरूप कसं काय आहे, हे सुद्धा आमच्या पूर्वजांनी किंवा आम्ही एक 100 वर्ष मागे गेलो तरी आम्हाला कोणाला माहित नाही. याचं सुद्धा आम्हाला तेवढीच उत्सुकता आहे